नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्रच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये सराव प्रश्न भाग 1मध्ये आपण सहकार या विषयावरती 15 प्रश्न बघितले होते आणि त्या प्रश्नांची चर्चा करताना आधी जे आपण सहकार 1, 2, 3, 4, 5 हे व्हिडिओ बनवले होते त्याचे एक क्विक रिव्हिजन देखील आपण केलेले आहे आणि आज भाग 2मध्ये आपण आणखी तब्बल 15 प्रश्न व्यवस्थितपणे डिस्कस करणार आहोत, जेणेकरून आपले जे उर्वरित टॉपिक होते त्याची व्यवस्थित रिव्हिजन आपली होऊन जाईल आणि कशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित असतं परीक्षेमध्ये याची देखील एक कल्पना आपल्याला यातून मिळेल. तर वेळ न घालता आपण विषयाला सुरुवात करूया. बट मेक शुअर की हे प्रश्न बघण्याआधी तुम्ही आपले सहकार भाग 1, 2, 3, 4 आणि 5 हे व्हिडिओ बघितलेले आहेत, कारण त्यावरतीच आधारित हे प्रश्न आहेत. तेव्हा ते बघितले नसतील तर बघून घ्या. चलो मूविंग ऑन. आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960. आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये याच्यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे, बट बऱ्याच मित्रांनी आपल्या चॅनलवरती कमेंट करून सांगितलं की या कायद्याविषयी अधिक माहिती पाहिजे, यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये चॅनलवरती अपलोड करूया. बट आपण जे बघितलेलं आधी या कायद्याविषयी त्यावरचे आधारित काही प्रश्न बघूया. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या कायद्याने त्यापूर्वीच्या कोणत्या कायद्याची जागा घेतली? म्हणजे हा कायदा येण्याआधी कुठला कायदा अस्तित्वात होता सहकारासाठीचा महाराष्ट्रामध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, सन 1925चा मुंबई सहकारी संस्था कायदा. बरोबर. आता 1960मध्ये काय झालेलं आहे, महाराष्ट्र स्वतंत्र राज्य निर्माण झालेलं आहे. बरोबर, 1 मे 1960 रोजी. आणि मग जो नवीन सहकार कायदा होता महाराष्ट्रासाठीचा तो बनला आणि लागू झाला. बट त्यापूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे ज्याला आपण सौराष्ट्र देखील म्हणायचो, हा भाग मिळून मुंबई प्रांत होता. बरोबर. आणि मग स्वातंत्र्यपूर्वीचा तिथला हा कायदा होता 1925चा मुंबई सहकारी संस्था कायदा. तर 1960च्या कायद्याने काय केलं, ह्या कायद्याची जागा घेतली किंवा या कायद्याला रिप्लेस केलं. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 1925चा मुंबई सहकारी संस्था कायदा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये सहकारी संस्थेचा सभासद होण्यास पुढीलपैकी कोणाला पात्र समजण्यात आले आहे? बरोबर. सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी खालीलपैकी कोण पात्र आहे, असा प्रश्न आहे. तर त्यात आपलं पहिला जो पर्याय आहे तो आहे भारतीय करार अधिनियम 1872 अन्वये करार करण्यात सक्षम असलेली कोणतीही व्यक्ती. बरोबर, कुठलीही व्यक्ती जी भारतीय करार अधिनियम 1872 अन्वये करार करण्यासाठी सक्षम आहे अशी व्यक्ती. हो, बरोबर, हे करार सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतात. त्यानंतर आहे स्थानिक प्राधिकारी संस्था. बरोबर, ह्या देखील काय आहेत, सहकारी संस्थांचे सभासद होऊ शकतात. त्यानंतर या अधिनियमान्वये म्हणजे भारतीय करार अधिनियम 1872 अन्वये नोंदणी केलेली कोणतीही संस्था, ते देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. त्यानंतर सार्वजनिक विश्वस्त विधी अन्वये नोंदणी झालेली सार्वजनिक विश्वस्त संस्था, हे देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. त्यामुळे आपलं उत्तर इथे असणार आहे ड, 1, 2, 3 आणि 4 सर्व. बरोबर. तर आता हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम काय, आधी म्हटल्याप्रमाणे याच्यावरती आपण स्वतंत्र एक व्हिडिओ लेक्चर बनवू, जेणेकरून यातले सगळे पॉईंट्स जे आहेत ते आपले व्यवस्थितपणे कवर होतील. बट ही एक बेसिक माहिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न हा देखील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 वरती बेस्ड आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार सहकारी संस्थांच्या सभासदांचे पुढील 4 प्रकार करण्यात आलेले आहेत. पहिलं आहे सामान्य सभासद, दुसरं सहभागी सभासद, तिसरं नाममात्र सभासद आणि चौथं जे ते सहानुभूतीसार सभासद. तर 1960चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही सहकारी संस्थेच्या सभासदांचे 4 प्रकार जे आहेत ते दिलेले आहेत, ते हे 4 प्रकार आहेत. तर प्रश्न असा आहे की वरीलपैकी कोणत्या प्रकारच्या सभासदांना सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार प्राप्त होतो? आता या ठिकाणी लक्षात घ्या,
सहकारी संस्थेच्या सगळ्या सभासदांना निवडणुकीचा अधिकार प्राप्त होत नाही. वेगवेगळे सभासद असतात, सामान्य, सहभागी, नाममात्र, सहानुभूतीदार सभासद. तर यातले जे आहेत हे सामान्य सभासद जे असतात, ऑर्डिनरी मेंबर ज्यांना आपण म्हणू शकू, फक्त या सामान्य सभासदांनाच मतदानाचा अधिकार असतो. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे फक्त एक, म्हणजेच ऑप्शन क किंवा ऑप्शन सी हे जे आपलं बरोबर उत्तर असणार आहे की या 1960च्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार फक्त सामान्य सभासदांनाच सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. हे एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. आता पुढचा प्रश्न आहे भूविकास बँकेच्या संदर्भात. भूविकास बँकासंबंधी आपण आपल्या सहकार भाग 3मध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे आणि त्या व्हिडिओ लेक्चरवरती आधारित हा प्रश्न आहे. भूविकास बँकेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान आहे भूविकास बँकेला राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असे म्हणतात. बरोबर आहे. भूविकास बँकेलाच आपण काय म्हणतो? राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक. यालाच आपण इंग्रजी म्हणतो स्टेट कोऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट बँक, SCARDB. बरोबर. त्यानंतर दुसरं विधान आहे भूविकास बँकेला राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असे म्हणतात. चुकीचं मित्रांनो. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेला आपण काय म्हणतो? नाबार्ड म्हणतो. बरोबर ना, नाबार्ड. त्यामुळे विधान 2 जे ते या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे भारतातील सर्व राज्यात भूविकास बँकांची रचना एकसारखी नाही. हे विधान देखील बरोबर आहे, कारण आपण भूविकास बँकांविषयी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळेस बघितलं की 2 प्रकारची रचना असते भूविकास बँकांची. एक एकात्मिक आणि दुसरी संघात्मक, ज्याला आपण युनिटरी आणि फेडरल स्ट्रक्चर असं म्हणतो इंग्रजीमध्ये. तशा 2 प्रकारची रचना असते भूविकास बँकांची. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये ती समान नाही. काही राज्यांमध्ये ती संघात्मक आहे, काही राज्यांमध्ये ती एकात्मक आहे. त्यामुळे विधान 3 हे बरोबर आहे या ठिकाणी. त्यानंतर आपलं विधान 4 भूविकास बँक शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज देते. हे विधान बरोबर आहे, कारण आपण बघितलं आहे भूविकास बँक, नाबार्ड आणि आपल्या ज्या RRBs आहेत त्या काय करतात? दीर्घ मुदतीचे कर्ज देतात. म्हणून या ठिकाणी आपलं विधान 1, 3 आणि 4 हे बरोबर असणार आहेत. ते आपल्याला दिसते ऑप्शन सी किंवा ऑप्शन क मध्ये 1, 3 व 4. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. भूविकास बँकांसंबंधितच आहे. भूविकास बँक शेतकऱ्यांना देत असलेल्या कर्जाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान आहे भूविकास बँका शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीच्या तारणावर कर्ज देतात. बरोबर आहे. आपण बघितलं की भूविकास बँका आहेत त्या काय करतात? शेतकऱ्याला कर्ज देताना त्याची शेतजमीन जी आहे ती तारण म्हणून ठेवतात. बरोबर. त्यामुळे विधान 1 जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे भूविकास बँक देत असलेल्या कर्जाची मुदत साधारणतः 15 ते 20 वर्ष इतकी असते. हे विधान देखील बरोबर आहे. भूविकास बँका ज्या कर्ज देतात ते काय असतात? दीर्घ मुदतीचे असतात आणि त्यांची मुदत ही साधारणतः 15 ते 20 वर्ष इतकी असते. त्यामुळे विधान 2 जे ते आपलं बरोबर आहे. त्यानंतर विधान 3 दिलं आहे भूविकास बँक उपसा जलसिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या जलसिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी कर्ज देते. आपण बघितलं की जलसिंचनाच्या सोयी आहेत किंवा विहीर खाणणे, ठिबक सिंचनाची सोय करणे, पाईपलाईनचं काम आहे, यासाठी भूविकास बँका काय करतात? कर्ज उपलब्ध करून देतात. कारण ह्या काय आहेत? या मूलभूत सुधारणा आहेत जमिनीमधल्या. त्यामुळे यासाठी देखील भूविकास बँक कर्ज उपलब्ध करून देतं. म्हणून विधान 3 किंवा स्टेटमेंट 3 आपलं बरोबर आहे. त्यानंतर चौथं विधान आहे भूविकास बँका ट्रॅक्टर, डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर यासारखी शेतीच्या उपयोगाची आधुनिक पण महागडी यांत्रिक उपकरणे खरेदी करण्यासाठी कर्ज देते. हा ऑप्शन देखील काय आहे किंवा हे विधान देखील बरोबर आहे. आपण बघितलेलं आहे की जी अवजड सामग्री, शेतीची आधुनिक सामग्री, आधुनिक जे साहित्य शेतीचं ते विकत घेण्यासाठी देखील भूविकास बँका शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज देतात. त्यामुळे या ठिकाणी ड आपला ऑप्शन बरोबर असणार आहे. 1, 2, 3 व 4 ही 4ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. नाबार्ड संबंधी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान आहे शेतीला पतपुरवठा करणे आणि ग्रामीण विकासाला चालना देणे
हा नाबार्डच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होय. हे विधान बरोबर आहे, कारण आपण बघितलं आहे नाबार्डचं मूळ जे काम आहे किंवा नाबार्डचा मूळ जो उद्देश आहे तो ग्रामीण विकासाला चालना देणं आणि शेतीसाठी कृषीसाठी पतपुरवठा करणं हा नाबार्डचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे विधान एक आपलं बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे की कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळाचे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत रूपांतर करण्यात आले. आपण बघितलेलं आहे ज्यावेळी नाबार्डची स्थापना झाली त्यावेळी आधी कृषी क्षेत्रामध्ये वित्तपुरवठा करणारी RBIची डिव्हिजन होती, बरोबर, कृषी पुनर्वित्त विभाग आणि विकास महामंडळ, बरोबर, यांचं एकत्रीकरण होऊन काय झालं, नाबार्ड तयार झाली किंवा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक तयार झाली. यामुळे विधान 2 जे ते देखील आपलं बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे की राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना 1963 मध्ये करण्यात आली. तर हे विधान मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे, कारण आपण बघितलं आहे नाबार्डची जी स्थापना आहे ती 1982 मध्ये झालेली आहे, बरोबर. त्यामुळे तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आणि चौथं विधान आहे की नाबार्ड ही भारतीय रिझर्व्ह बँकेची संलग्न संस्था म्हणून काम करते. आता सहकार भाग 4 जो होता आपला भाग 4 मध्ये आपण नाबार्डविषयी स्वतंत्र चर्चा केलेली आणि त्यामध्ये मला आठवतं की एक स्वतंत्र स्लाईड आहे जिच्यामध्ये आपण RBI आणि नाबार्ड यांचा परस्पर संबंध जो आहे तो डिस्कस केलेला आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं की नाबार्ड ही भारतीय रिझर्व्ह बँकची एक संलग्न संस्था म्हणून काम करते. त्यामुळे आपलं या ठिकाणी विधान 1, 2 आणि 4 हे बरोबर असणार आहेत, जे आपल्याला आपल्या ऑप्शन बी मध्ये दिसतंय. विधान 1, 2 व 4 काय आहेत, बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची कार्य आहेत, अर्थात कुठली नाबार्डची कार्य आहेत. पहिलं विधान आहे शेतीच्या विकासासाठी शेतीला पतपुरवठा करणे. त्यानंतर दुसरं विधान आहे लघुउद्योग, ग्रामोद्योग, कुटीरोद्योग, हस्तव्यवसाय किंवा हस्तकला इत्यादी ग्रामीण भागातील उत्पादक संस्थांना पतपुरवठा करणे. त्यानंतर तिसरं विधान आहे सहकारी बँका, भूविकास बँका व इतर तत्सम सहकारी संस्थांना पतपुरवठा करणे. आणि चौथं आहे कृषी वित्त क्षेत्रातील सर्वोच्च संस्था या नात्याने येणारी जबाबदारी पार पाडणे. आता नाबार्डच्या कार्यामध्ये आपण बघितलेलं आहे की नाबार्ड जे आहे ते शेतीच्या विकासासाठी आणि ग्रामीण विकासासाठी पतपुरवठा करतं, म्हणून विधान 1 बरोबर आहे. त्याचबरोबर ते लघुउद्योग, ग्रामोद्योग, कुटीरोद्योग, हस्तव्यवसाय किंवा ग्रामीण भागातील ज्या कारागिरांचे उत्पादक संस्था आहेत त्यांना देखील काय करतं, वित्तपुरवठा करतं, म्हणून विधान 2 देखील बरोबर आहे. त्यानंतर सहकारी बँका काय करत आहेत, नाबार्ड काय करते, सहकारी बँका त्याचबरोबर भूविकास बँका ज्या आहेत ह्या सहकारी क्षेत्रातल्या ज्या वित्तपुरवठा करणाऱ्या बँका आहेत यांना देखील पतपुरवठा करतं, बरोबर. त्यामुळे आपली स्टेटमेंट 3 जी ती देखील बरोबर असणार आहे. आणि त्यानंतर चौथं विधान आहे कृषी वित्त क्षेत्रातील सर्वोच्च संस्था या नात्याने येणारी जबाबदारी पार पाडणे. आपण बघितलं आहे की कृषी व ग्रामीण वित्तपुरवठ्यासाठी नाबार्ड काय आहे, देशातली सर्वोच्च संस्था आहे, बरोबर, टॉप पॉलिसी मेकर किंवा टॉप डिसिजन मेकर आहे. त्यामुळे स्टेटमेंट 4 किंवा विधान 4 देखील आपलं बरोबर आहे. म्हणून ही 4ही काय आहेत, नाबार्डची कार्य आहेत. ते आपल्याला दिसतंय ऑप्शन डी मध्ये किंवा पर्याय ड मध्ये 1, 2, 3 व 4 ही सगळी काय आहेत, नाबार्डची कार्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. रिजनल रुरल बँक संबंधित किंवा RRB संबंधित प्रश्न आहे, ज्यांना आपण मराठीमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँक असं म्हणतो. ह्या देखील काय आहेत, आपण बघितल्याप्रमाणे कृषी क्षेत्रासाठी किंवा ग्रामीण क्षेत्रासाठी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत किंवा बँका आहेत, बरोबर. तर त्या संबंधीचा प्रश्न आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कार्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो. पहिलं दिलंय ग्रामीण समाजातील शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी व सीमांत शेतकरी यांना पीक कर्ज देणे. आता या ठिकाणी एक पॉईंट बघा आठवतोय का, अल्पभूधारक शेतकरी व सीमांत शेतकरी. आपण आपल्या सहकार भाग 5 मध्ये चर्चा केली होती की RRB जी आहे ती काय करते, मोठ्या शेतकऱ्यांना किंवा मध्यम शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. ती काय करते, सीमांत शेतकरी किंवा अल्पभूधारक जे शेतकरी आहेत किंवा छोटे शेतकरी जे आहेत त्यांनाच कर्ज उपलब्ध करून देते, मोठ्या शेतकऱ्यांना ती कर्ज पुरवठा करत नाही. त्यामुळे विधान 1 जे ते या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतर दिले ग्रामीण समाजातील सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करणे. आता या ठिकाणी लक्ष द्या की RRB जी आहे ती
सहकारी बँकांना कर्जपुरवठा करत नाही. हा कर्जपुरवठा सहकारी बँकांना कोण करतं? नाबार्ड करतं. बट RRBच करत नाहीत. त्यामुळे विधान 2 जे आहे ते चुकीचं आहे या ठिकाणी. त्यानंतर ग्रामीण भागातील कारागीर, लघु उद्योजक इत्यादी घटकांना पतपुरवठा करणे. यस, RRB जे आहे ती ग्रामीण भागातले कारागीर आणि लहान जे उद्योजक आहेत ग्रामीण भागातलेच त्यांना पतपुरवठा किंवा वित्तपुरवठा करतं. त्यामुळे स्टेटमेंट 3 जे आहे ते देखील बरोबर आहे. त्यानंतर 4थं स्टेटमेंट, प्रक्रिया सहकारी संस्था, बरोबर, सहकारी सेवा संस्था अशा सहकारी संस्थांना कर्ज देणे. तर RRB ज्या आहेत त्या ह्या संस्थांना देखील कर्ज देतात. कुठल्या? प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह युनिट्स असतील किंवा सहकारी सेवा संस्था असतील त्यांना. त्यामुळे या ठिकाणी आपलं विधान 1, 3 आणि 4 जे आहे ते बरोबर आहे. हे आपल्याला कुठं दिसतंय? पर्याय अ किंवा ऑप्शन एमध्ये 1, 3 व 4 बरोबर आहेत. ह्या बाबींचा समावेश होतो. कशामध्ये? प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कार्यामध्ये. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की मॅक्झिमम प्रश्न जे असतात ते बँकांच्या कामावरती किंवा कार्य आणि त्यांचे उद्दिष्ट यांच्यावरती विचारले जातात. 2018चा जरी प्रश्न क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलात तरी देखील तुमच्या लक्षात येईल की सगळ्या बँकांची कार्य आपल्याला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. आता एक किसान क्रेडिट कार्ड संबंधीची एक प्रश्न आहे, बरोबर. किसान क्रेडिट कार्ड काय हे तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यासा. हार्डली 10-15 मिनटं लागतील तुम्हाला. असे काही टॉपिक जे आहेत ते परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. हो, त्यावरती बेस्ट एक प्रश्न आहे की शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं अर्थसहाय्य त्वरित आणि सुलभतेने म्हणजे सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देणारी किसान क्रेडिट कार्ड ही योजना केंद्र सरकारने केव्हापासून सुरू केली? तर आता मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड योजना काय की शेतकऱ्यांना काय की क्रेडिट लवकर उपलब्ध व्हावं, म्हणजेच काय की अल्पमुदतीचं जे कर्ज आहे किंवा अर्थसहाय्य आहे ते त्यांना लवकर आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावं म्हणून केंद्र सरकारने एक योजना सुरू केली होती, किसान क्रेडिट कार्ड योजना. ही योजना कधी सुरू केली? तर ती ऑगस्ट 1998मध्ये केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली होती. आता हा जरी डिरेक्टली सहकारी बँकांशी रिलेटेड किंवा कृषी क्षेत्रामध्ये पतपुरवठा करणाऱ्या बँकांशी रिलेटेड प्रश्न नसला तरी शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं अर्थसहाय्य करणाऱ्या संस्थांमध्ये किंवा योजनांमध्ये याचा समावेश होतो, म्हणून हा देखील टॉपिक इम्पॉर्टंट आहे. वेळ मिळाला आणि जमलं तर ह्या टॉपिकवरती मी स्वतंत्र व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल. बट तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही देखील ही योजना जी किसान क्रेडिट कार्ड योजना स्वतंत्रपणे अभ्यासा. तर ही योजना ऑगस्ट 1998मध्ये सुरू झाली होती. मुद्दामून हा प्रश्न मी या ठिकाणी इन्क्लूड केला जेणेकरून हा एक हायलायटिंग टॉपिक आहे जो तुमच्या निदर्शनास यावा आणि याचं प्रिपरेशन व्हावं, बरोबर. तर हे कृपया तुम्ही कवर करा, कारण हा काय शेतकऱ्यांना अल्प मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठीच योजना सुरू केली गेलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याबाबत विचार करण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी करावयाची झाल्यास त्या मागणीपत्रावर व्यवस्थापन समितीच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्यांच्या सह्या होणे आवश्यक असते? आता सपोज एक सहकारी संस्था ए नावाची आणि तिचं एक संचालक मंडळ आहे आणि जे सभासद आहेत सहकारी संस्थेचे त्यांना काय वाटतंय की जे संचालक मंडळ आहे हे चांगल्या प्रकारे काम नाही करते किंवा भ्रष्टाचार करते किंवा गलतान कारभार आहे त्यांचा आणि मग त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणायचा आहे, बरोबर. मग तो अविश्वास ठराव आणण्यासाठी काय एक तरतूद आहे सहकारी संस्थांमध्ये की जे मॅनेजिंग कमिटीचे जे सदस्य असतात, बरोबर, ज्याला आपण व्यवस्थापन समिती म्हणतो मराठीमध्ये, त्या सदस्यांनी ते जे मागणीपत्र आहे अविश्वास ठराव आणण्यासाठी विशेष सभा बोलवण्यासाठीचं तिच्यावरती सह्या करायला लागतात. तर किती सदस्यांनी त्या मॅनेजमेंट कमिटीच्या किंवा व्यवस्थापन समितीच्या त्या मागणीपत्रावर सह्या करायला पाहिजेत असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, 1/3पेक्षा जास्त जे सदस्य असतात मॅनेजिंग कमिटीचे किंवा व्यवस्थापन समितीचे त्यांनी त्या मागणीपत्रावरती सह्या केल्या पाहिजे. किती? मोर दॅन 1/3, बरोबर. म्हणजे जर 30 टोटल सदस्य असतील मॅनेजिंग कमिटीमध्ये तर 10पेक्षा जास्त सदस्यांनी
त्या मागणीपत्रावरती स्वाक्षऱ्या करणं अपेक्षित असतं. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ब, 1/3हून कमी नसतील इतक्या सदस्यांच्या, म्हणजे मोर दॅन ऑर इक्वल टू 1/3. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. आता विचारलं की महाराष्ट्रामध्ये जी सहकार चळवळ आहे तिच्यात काय दोष आहेत, किंवा सहकार चळवळ कशामुळं निकामी ठरते, तिच्यात काय आपण म्हणू शकतो की शॉर्टकमिंग्स आहेत, बरोबर, किंवा काय ड्रॉबॅक्स आहेत. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे दोष आहेत? पहिला प्रश्न आहे, पहिलं विधान आहे, पतपुरवठा क्षेत्रातील संस्थांची थकबाकीची समस्या. बरोबर. ही देखील सहकारी चळवळीचा दोष आहे. ज्या पतपुरवठा करणाऱ्या बँका आहेत किंवा संस्था आहेत त्यांची काय सदस्यांकडे एक तर थकबाकी आहे, तर ही देखील त्यांची फार मोठी समस्या किंवा दोष आहे. त्यानंतर सहकारी संस्थांमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार. बरोबर. आपण कायम वाचत असतो वर्तमानपत्रांमध्ये सहकारी संस्थांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारांबद्दल, सहकारी साखर कारखान्यांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल. तर तो देखील महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा एक प्रमुख दोष आहे. त्यानंतर सहकारी संस्थांच्या कारभारातील राजकीय हस्तक्षेप. आपण बघितलेलं आहे किंवा आपल्याला माहिती आहे की शक्यतो ज्या सहकारी संस्था आहेत मोठ्या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत, आणि त्यांच्या जे पर्सनल अजेंडाज असतात ते त्या सहकारी संस्थेमार्फत राबवण्याचा त्या राजकीय लोकांचा काय असतो, हेतू असतो. आणि मग तो राजकीय हस्तक्षेप काय करतो की या सहकारी चळवळीला निकामी करतो आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्रासपणे तेच बघायला मिळतं आहे, आणि तो एक महाराष्ट्रातील आपल्या सहकारी चळवळीचा एक प्रमुख दोष आहे. त्यानंतर सामान्य सभासदांची होत असलेली उपेक्षा हा देखील महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा दोष आहे. जी कोणी राजकीय लोक प्रभावी आहेत किंवा ज्यांच्याकडे पॉवर आहे ते लोक काय करतात, सहकारी संस्थेचे सगळे डिसिजन घेतात, आणि जी पारदर्शकता किंवा जी लोकशाही पद्धत सहकारी संस्थांच्या कारभारामध्ये असायला पाहिजे ती राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये, आणि तो महाराष्ट्रातील सहकार चळवळीतला आणखी एक प्रमुख दोष आहे. तर या ठिकाणी 1, 2, 3, 4 ही चारही काय आहेत महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीचे दोष आहेत. त्यामुळे ऑप्शन डी जो आहे 1, 2, 3 व 4 हे चारही ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर असणार. मित्रांनो, एकूणच जगातल्या अर्थव्यवस्थेमध्ये पूर्वीपासून दोन प्रवाह होते, ज्याला आपण एक म्हणतो की समाजवाद, बरोबर, आणि दुसरा जो होता तो भांडवलशाही, ज्याला आपण कॅपिटलिझम म्हणतो. तर ह्या दोन्हीमधला एक सुवर्ण मध्य म्हणून सहकाराकडं खूप दिवस पाहिलं जात होतं, बरोबर. म्हणजे डावी अर्थव्यवस्था आणि उजवी अर्थव्यवस्था असं जे आपण म्हणतो, आणि हे दोन टोकाच्या अर्थव्यवस्थेचे प्रकार, आणि त्याच्यामधला सुवर्ण मध्य म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्हीमधला बॅलन्स राखला जातो, अशा प्रकारची अर्थव्यवस्था किंवा अशा प्रकारची व्यवस्था म्हणून सहकाराकडं पाहिलं जात होतं. बट आता भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील सहकार जो आहे तो अपयशी होताना दिसतो. तो कशामुळं? तर हे जे चार जे प्रमुख कारण आहे याच्यामुळं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या ग्रामीण जनतेला झालेल्या लाभांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता जरी काही दोष असले सहकार व्यवस्थेमध्ये तरी देखील ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्थांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे, आणि त्यातून काही बदल घडून आलेले आहेत. म्हणजे पूर्वीपेक्षा जराबरी परिस्थिती करण्यामध्ये सहकारी संस्थांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. तर ते काय लाभ झाले नेमके सहकारी संस्थांचे, त्या संबंधात कोणती विधानं बरोबर आहेत असा प्रश्न आहे. पहिलं विधान आहे, गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना पतपुरवठा सुलभतेने होऊ लागला. हे विधान बरोबर आहे. काही अंशी गरीब आणि जे कमी जमीन असणारे ग्रामीण भागातले शेतकरी होते त्यांना इझिली पतपुरवठा सहकारी संस्थांच्या माध्यमातून आज देखील उपलब्ध होतो. त्यामुळे पहिलं विधान जे ते बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे की ग्रामीण भागात नवे व्यवसाय उभे राहिल्याने बेरोजगार युवकांना कामधंदा मिळाला. काही अंशी ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्थांनी उद्योगधंदा उद्योगधंदा म्हणजे छोटे उद्योग उभे करण्यासाठी स्थानिक लोकांना कर्ज उपलब्ध करून दिली, त्यांना वित्तपुरवठा उपलब्ध करून दिला, जेणेकरून ग्रामीण भागामध्ये लहान मोठे उद्योग उभे राहिले, आणि मग तिथले जे स्थानिक लोक होते त्यांना
त्यातून रोजगार मिळाला, त्यामुळे विधान 2 देखील बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे की सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. हे विधान देखील बरोबर आहे. आता काही अंशी सहकारी संस्थांमुळे जो विकास आधी होत होता त्याला आता थोडी खीळ बसली आहे, बट सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला नक्कीच चालना मिळाली सहकारी संस्थांमुळे. त्यानंतर ग्रामीण भागातील दुर्बल घटकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकारी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. हा देखील ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी आपलं विधान 1, 2, 3 आणि 4 सगळी चारही विधानं काय आहेत बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. 1, 2, 3, 4 व सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बरोबर, जिला आपण इंग्रजीमध्ये मनरेगा असं म्हणतो. तर त्या योजनेचंच आधीचं नाव जे होतं ते राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बरोबर, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो असं होतं. आणि नंतर मग ते बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्यालाच आपण आता मनरेगा म्हणतो, बरोबर, असं करण्यात आलं. तर हे नामकरण कधीपासून करण्यात आलं ह्या योजनेचं, असा प्रश्न आहे. तर हे जे नामकरण आहे ते 2 ऑक्टोबर 2009 रोजी केलं गेलं होतं. 2 ऑक्टोबर ही नक्कीच महात्मा गांधीजींची काय जयंती आहे, बापूजींची जयंती आहे. आणि या दिवशी 2009मध्ये ही जी आपली पहिली नरेगा योजना होती तिला मनरेगा केलं आपण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं तिचं नाव केलं गेलं. कधी? 2 ऑक्टोबर 2009 रोजी. आता ह्या योजनेचा देखील ग्रामीण भागामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात फार महत्त्वाचं योगदान आहे. त्यामुळे ही देखील एक योजना आपल्यासाठी महत्त्वाची आणि आपल्याला ती माहीत असणं अपेक्षित आहे, बरोबर, ग्रामीण संदर्भातली ही योजना. त्यानंतर मित्रांनो आणखी एक पुढचा प्रश्न, भारतातील ग्रामीण भागातील अल्पकालीन सहकारी बँक रचना कशा प्रकारची असते? आता आपल्या सहकार भाग 2मध्ये आपण हे सविस्तरपणे बघितलं. अल्पकालीन सहकारी बँका, बरोबर, त्याची त्रिस्तरीय रचना, सगळ्यात खालच्या पातळीवर ग्रामीण सहकारी पतसंस्था, नंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि नंतर राज्य सहकारी बँका, जिला आपण शिखर बँक असं म्हणतो. आणि मग यांची रचना कशी असते? ती संघात्मक, ज्याला आपण फेडरल म्हणतो, बरोबर, फेडरल संघात्मक रचना या अल्पकालीन सहकारी बँकांची असते, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भूविकास बँकेमार्फत कोणत्या कारणासाठी कर्जे उपलब्ध करून दिली जात नाहीत? कुठल्या कारणासाठी भूविकास बँकेकडून कर्ज दिली जात नाहीत असा प्रश्न आहे, बरोबर. पहिलं ऑप्शन आहे जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, यासाठी दिलं जातं, आपल्याला विचारलं की दिलं जात नाही, बरोबर. तर जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी भूविकास बँका कर्ज देतात. त्यानंतर शेतजमीन यंत्रसामुग्री खरेदीसाठी देखील देतात. त्यानंतर शेतजमिनीत कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणण्यासाठी देखील देतात. बट बी बियाणे खरेदी करण्यासाठी काय देत नाहीत, कारण बी बियाणे खरेदी करण्यासाठी म्हणजे ते अल्पमुदतीचं कर्ज झालं, बरोबर ना. आपण बघितलं भूविकास बँका काय करतात, दीर्घ मुदतीचे कर्ज देतात. आणि बी बियाणं खरेदी करण्यासाठी अल्पमुदतीचे कर्ज कोण उपलब्ध करून देतात? की इतर ज्या सहकारी बँका आहेत त्रिस्तरीय रचनेमधल्या, त्या ह्या बी बियाणे खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देतात. म्हणून आपल्याला विचारलं की कुठल्या कारणासाठी करून दिलं जात नाहीत, तो ऑप्शन 4 जे ते आपलं उत्तर असणार आहे. बी बियाणे खरेदी करण्यासाठी भूविकास बँका कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. मित्रांनो, आय होप की तुम्हाला हे प्रश्न समजले असतील आणि रिव्हिजन होण्यासाठी मदत झाली असेल. आता यापुढे सहकार्यसंबंधी मला वाटतं आपले सगळ्या संकल्पना ज्या आहेत ते पाहून झालेल्या आहेत. बट बरेच मित्र विचारत आहेत की फक्त एवढंच करायचं का? नाही, निश्चित नाही. ही जी एक गाईडलाईन आहे किंवा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हे लेक्चर आहेत. बट ॲडिशनल काही माहिती असेल तर ती तुम्ही नक्कीच वाचा. त्याचबरोबर काही फॅक्च्युअल डेटा असेल तो देखील नक्कीच रेफर करा. आता येणाऱ्या आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण ज्या बँकिंगमध्ये नवीन डिजिटल संकल्पना आहेत, नवीन काही पेमेंटच्या व्यवस्था आहेत, बरोबर, त्या व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बट ते पुढचं समजण्यासाठी आधीचे सगळे आपले लेक्चर्स जे आहेत ते तुम्ही
कंप्लीट करून घ्या, ते व्यवस्थितपणे समजून घ्या, त्यावरती अधिकाधिक प्रश्न सोडवा. तुमच्या काही प्रतिक्रिया, फीडबॅक, कमेंट्स, सजेशन्स असतील तर कृपया कमेंट करून मला कळवा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण ते नक्कीच इम्प्लिमेंट करू. थँक्यू व्हेरी मच.